नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नेट कॅफे या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. 10वी पासवरती भारतीय डाक विभागात तब्बल 44,228 जागांसाठी मेगा भरती निघालेल्या आहेत. यामध्ये फक्त 10वी पास असणे गरजेचं आहे आणि त्याच्यासोबत याचा अर्ज करण्याची तारीख ही आहे की 15 तारखेला चालू झाले आहे. म्हणजेच 15 जुलै 2024 ते अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट 2024. या कालावधीमध्ये हा अर्ज करायचा आहे. तसेच अर्ज करण्यासाठी जर्नल, OPC आणि EWS यांच्यासाठी ₹100 असणार आहे. तसेच SC, ST, PWD आणि महिला यांच्यासाठी कोणतीही अतिरिक्त फी नसणार आहे. यासाठी तुम्ही मोफत फॉर्म भरू शकता. याचे नोकरीचे ठिकाण आहे संपूर्ण भारत. तरी याची शैक्षणिक पात्रता असणार आहे 10वी पास. तसेच मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र म्हणजेच काय, तुमच्याकडं कोणताही कम्प्युटर कोर्स झालेलं एखादं प्रमाणपत्र असलं पाहिजे. जसं की MSIT याच पद्धतीनं टायपिंगचं वगैरे असलं तरी कोणतंही चालेल. तरी याच्यामध्ये 2 पदं आहेत. एक म्हणजे GDS ब्रँच पोस्ट मास्टर ऑफिसर, तसेच दुसरं म्हणजे GDS असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर. हे 2 पदं आहेत. तरी 1 नंबरचं पद आहे GDS BPM. हे जे पद आहे याच्यासाठी तुम्हाला मासिक उत्पन्न असणार आहे ते 12,000 ते 29,200. तसेच ABPMसाठी असणार आहे उत्पन्न ते तुमचं मासिक ते 10,000 ते 25,000 पर्यंत इतकं उत्पन्न असणार आहे. तसेच ज्यांना 10वीला चांगले मार्क्स आहेत ते याच्यासाठी अर्ज करू शकतात. तरी अर्ज हा कसा करावा, चला तर त्याच्यासाठी व्हिडिओ आता सुरुवात करू. सर्वप्रथम आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे, इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन. या वेबसाईटवर आल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता 3 स्टेपमध्ये आपल्याला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. पहिली स्टेप असणार आहे ती रजिस्ट्रेशन, दुसरे असणार आहे त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आणि तिसरे असणार आहे आपली बेसिक इन्फॉर्मेशन फिल करायची. त्याच्यानंतर आपल्याला याचं पोस्ट सिलेक्शन करायचं, कोणत्या आपल्याला गावात कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्याला कोणतं पोस्ट पाहिजे ते सिलेक्ट करायचं. आणि लास्टचं म्हणजे ज्यांना याच्यासाठी फी आहे त्यांनी लास्टला फी पेड करायची. हे सर्व स्टेज झाल्यानंतर आपलं फॉर्म सबमिट होईल. चला तर मग आता फॉर्म भरायला सुरुवात करू. यासाठी पहिला रजिस्ट्रेशन करताना या रजिस्ट्रेशन बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पाहू शकता या ठिकाणी हे पेज ओपन झालं. या ठिकाणी 1 नंबरला आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. 2 नंबरमध्ये आपल्याला ईमेल ID टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर आणि ईमेल ID टाकून झाल्यानंतर पुढे व्हॅलिडेट मोबाईल नंबर आणि व्हॅलिडेट ईमेल ID हे 2 बटणं दिसतील. याच्यावर क्लिक करून आपल्याला OTP येईल. तो OTP आपल्याला पुढच्या रकान्यात भरून घ्यायचा आहे. तो या ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवतो सर्व इन्फॉर्मेशन टाकून घेऊन. तसंच 3 नंबरच्या कॉलममध्ये आपल्याला आपलं नाव पूर्ण भरून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने 10वीच्या मार्कशीटवर आपलं नाव आहे त्या पद्धतीने आपलं नाव टाकून घ्यायचं आहे. तसंच 4 नंबरला आपल्या वडिलांचं नाव किंवा आईचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 5 नंबरला आपली जन्मतारीख या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायची आहे. या पद्धतीने या ठिकाणी जन्मतारीख आपण सिलेक्ट करून घेऊ शकतो. तसेच 6 नंबरला आपलं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, काय जेंडर आहे ते. त्याच्यानंतर 7 नंबरला कम्युनिटी सिलेक्ट करायची आहे, तुम्ही कोणत्या कास्टमधून बिलॉंग करता ते सिलेक्ट करा. UR म्हणजे ओपनमधून येतं, UR EWSमध्ये येतं. त्याच्यानंतर OBC, SC, ST ज्या कास्टमध्ये तुम्ही येता ते कास्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्या. त्याच्यानंतर 8 नंबरला येतं ते म्हणजे तुमची 10वी हे कोणत्या राज्यातून तुम्ही पासआउट झाला ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. 9 नंबर म्हणजे 10वी ही कोणत्या वर्षी तुमची पासआउट झाला ते वर्ष या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 10 नंबरला हा जो समोर हा कॅप्चा दिसतो आहे तो कॅप्चा आपल्याला या बॉक्समध्ये फिल करून घ्यायचा आहे. आता ही सर्व इन्फॉर्मेशन फिल करून दाखवतो, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस कंटिन्यू करू आपण. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता सर्व डिटेल्स फिल करून झालेले आहेत. मोबाईल नंबर आणि ईमेल ID हा व्हॅलिडेटिंग सक्सेसफुल केलेला आहे, म्हणजे काय OTP टाकून तो सबमिट केलेला आहे. त्याच्यानंतर हा सर्व फॉर्म भरून झालेला आहे, कॅप्चा वगैरे टाकलेला आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर दाखवले हे फर्स्ट स्टेप कंप्लीट झालेली आहे तुमची. त्याच्यानंतर फॉर्म भरायला कंटिन्यू करण्यासाठी ओके बटनावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर थोडं आपल्याला खाली यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला आधार कार्ड नंबर, तर या ठिकाणी आपल्याला आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 11 नंबरला विचारेल तुमची काय डिसॅबिलिटी वगैरे काय आहे का. डिसॅबिलिटी म्हणजे काय, तुम्हाला काय अपंगत्व वगैरे काय आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नो करा.
जर कोण अपंगत्व असेल, कोण डिसेबिलिटी असेल तर त्यांनी एस करायचं आहे आणि 11 नंबरमध्ये कोणती कॅटेगरीची डिसेबिलिटी आहे तर जे तुमच्याकडे सर्टिफिकेट असणार आहे त्याच्यावर त्याची कॅटेगरी लिहिलेली असणार आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा भरायचा आहे. जर कोणाला डिसेबिलिटी नसेल तर नो करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 12 नंबरला लँग्वेज सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे काय या ठिकाणी कोणत्या लँग्वेज सिलेक्ट करायच्या आहेत, ज्या लँग्वेज तुम्हाला 10वीला जी एक्झाम दिली त्याच्यामध्ये कोणकोणत्या लँग्वेजचे तुम्हाला विषय होते ते विषय या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर महाराष्ट्रातल्या लोकांना मराठी, हिंदी, इंग्लिश हे 3च विषय असणार आहेत. तर काही जणांना संस्कृत पण असेल तर त्यांनी संस्कृत असेल तर संस्कृत पण सिलेक्ट करू शकता या ठिकाणी. जे तुम्हाला या ठिकाणी विषय होते ते विषय फक्त या ठिकाणी व्यवस्थित सिलेक्ट करून घ्या तुम्ही. हे 3 विषय होते तर 3 विषय टाकून येस करून घेतो. त्याच्यानंतर तुम्ही याच्या आधी आत्ता कुठे काम करत आहात का असे विचारेल 13 नंबरमध्ये. जर कुठे काम करत असेल तर येस करा, नसेल तर नो करून घ्यायचं आहे. जर काम करत असेल ते तर येस जर तुम्ही केलं तर त्यांची NOC जर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यासाठी. त्याच्यानंतर 14 नंबरमध्ये आपला या ठिकाणी फोटो अपलोड करायचा आहे. 15 नंबरमध्ये या ठिकाणी आपल्याला सिग्नेचर अपलोड करायचे आहे. फोटोची साईज ही 50 KB कमी पाहिजे आणि सिग्नेचरची साईज ही 20 KB कमी पाहिजे. या पद्धतीने या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून लगेच घेतो आणि तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवतो. तर या ठिकाणी फोटो सिग्नेचर व्यवस्थित अपलोड करून घेतलेले आहेत. सर्व माहिती फिल करून झालेली आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. आपण जे डिटेल्स वगैरे सर्व टाकली ती एकदा व्हेरीफाय करून घ्यायची आहे. सर्व माहिती भरलेली बरोबर आहे का नाही ते एकदा व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. जर बरोबर असेल तर ह्या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. आय हार्डली डिक्लेअर दॅट. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. जर एखादी माहिती जर चुकीची असेल तर कॅन्सल बटन दाबा. त्याच्यानंतर जी माहिती चुकली ती व्यवस्थित करून घ्या. जर सर्व माहिती बरोबर असेल तर सबमिट या बटनावर क्लिक करून घेऊ आपण. तर या ठिकाणी आपला ॲप्लिकेशन नंबर तयार होईल. हा आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि ह्याचा तुम्हाला मेसेज पण येईल. जर तुम्ही कॉपी करू शकत नसाल तर तुमच्या ईमेल टेस्टला याचा मेसेज पण येतो. त्यामुळे याची काही जर कॉपी होत नसेल तर राहून देत. त्याच्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर आपला जर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी दिसेल. त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करायचं आहे. सर्कल म्हणजे काय, आपल्याला कोणत्या राज्यामध्ये अप्लाय करायचं आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. काही कारणावस्तव या ठिकाणी बाहेर पडलेलं आहे पेज, तर या ठिकाणी आपण पुन्हा एकदा लॉग इन करून घेऊ. लॉग इन करताना आपलं फर्स्ट रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. तर आपल्याला आता सेकंड स्टेपमध्ये यायचं आहे. तर सेकंड स्टेपमध्ये येताना आपल्याला या ठिकाणी अप्लाय या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. अप्लाय या बटनावर क्लिक करून घेतल्यानंतर पुढची इंटरफेस ओपन होईल. तर या ठिकाणी आपले हे पेज ओपन झालेलं आहे. स्टेप नंबर सेकंडचं या ठिकाणी आपण कॉपी केलेला रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी पेस्ट करू. त्याच्यानंतर कोणत्या सर्कलमध्ये अप्लाय करणार आहे ते राज्य या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ. त्याच्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल. तो OTP या ठिकाणी आपल्याला फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी आपण OTP फिल करून घेऊ. OTP फिल करून झाल्यानंतर खाली जो कॅप्चा दिसत आहे तो कॅप्चा आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. कॅप्चा टाकून झाल्यानंतर नेक्स्ट या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला आपला ॲड्रेस टाकायचा आहे. जो ॲड्रेस तुमचा परमनंट किंवा आधार कार्डवर जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. या ठिकाणी ॲड्रेस टाका किंवा या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये तुम्ही ज्या रोडवरती राहता त्या रोडचं नाव टाका. त्याच्यानंतर 3 नंबरमध्ये तुमच्या गावाचं नाव टाका. 4 नंबरमध्ये तुमचा तालुका, जिल्हा हे सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पिनकोड टाकून घ्यायचा आहे. जर करस्पॉन्डन्स आणि परमनंट ॲड्रेस तुमचा सेमच असेल तर या ठिकाणी सेम ॲज अ कम्युनिकेशन ॲड्रेस या बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. ते सर्व झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला 10वीचं बोर्डाचे मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. आता तुमची 10वी कधी झाली 2013ला झाली. ती ॲटोमॅटिकली ते आपण फर्स्ट स्टेपमध्ये क्लिअर केलेलं आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंटमध्ये आपल्याला आपला बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुमची 2013ला तुमची 10वी झाली असेल तर या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी 3 नंबर महाराष्ट्र स्टेट बोर्ड
या ठिकाणी पाहू शकता 2007 ते 2014 या वर्षात ज्यांचे कॅन्डिडेटची 10वी झालेली आहे त्यांनी हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. आणि त्याच्यानंतर ज्यांची 10वी ही 2015 नंतर झालेली आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी हा इथे दुसरा ऑप्शन येणार आहे, तो या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तुम्ही या ठिकाणी फॉर्म जे लिहिलेलं आहे ते तुम्ही वाचून तुम्ही या ठिकाणी बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे तुमचं या ठिकाणी. त्याच्यानंतर बोर्ड सिलेक्ट करून घेतल्यानंतर सिलेक्ट युअर रिझल्ट टाईप हे सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मार्क्स हे दिसेल ते मार्क्स या बटनावर क्लिक करायचं आहे. तर याच्यानंतर तुम्हाला विचारेल तुम्हाला सायन्समध्ये किती मार्क्स होते, ते या ठिकाणी मार्क्स टाकून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर मॅथ्समध्ये किती मार्क्स होते ते मॅथ्समधले मार्क या ठिकाणी टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर लास्टला आहे सोशल सायन्समध्ये किती होते, सोशल सायन्सचे मार्क्स टाकून घ्यायचे आहेत या ठिकाणी. त्याच्यानंतर या ठिकाणी दिसेल सिलेक्ट सब्जेक्ट. आता हे सब्जेक्ट कसे सिलेक्ट करायचे या ठिकाणी पाहून घ्या. या ठिकाणी तुमच्या मार्कशीट ओपन करायचं आहे. मार्कशीटमध्ये तुम्हाला दिसेल या ठिकाणी 2 नंबर ज्या ठिकाणी दिसत आहे मार्कशीटवरती म्हणजे तो तुमचा सेकंड लँग्वेजचा सब्जेक्ट असणार आहे. तर तो कोणता असेल, एक तर तुमचा इंग्लिश असेल किंवा हिंदी असेल. जो कोणतं तुम्हाला पाहिजे तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घेऊ शकता. त्याच्यानंतर हिंदीला किती पर्सेंटेज होते ते पर्सेंटेज या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर मॅथ्सच्या खाली एक विषय आहे सिलेक्ट सब्जेक्ट, त्या ठिकाणी फर्स्ट लँग्वेज विचारेल. आता महाराष्ट्रातल्या लोकांना फर्स्ट लँग्वेज ही मराठीच लँग्वेज असते. तुमच्या मार्कशीटवर जो मराठी विषय आहे त्याच्या पुढे तुम्हाला 1 नंबर लिहिलेला दिसेल. तर या ठिकाणी तुम्ही मराठी लँग्वेज सिलेक्ट करा फर्स्टमध्ये. तर मराठी लँग्वेजमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज होते ते या ठिकाणी टाकून घ्या. त्याच्यानंतर राहिला कोणता, आता थर्ड लँग्वेज राहिला. तर या ठिकाणी थर्ड लँग्वेजला आता कोणता विषय राहणार आहे, तो म्हणजे आपला इंग्लिश राहणार आहे. या ठिकाणी थर्ड लँग्वेज इंग्लिश किंवा हिंदी येईल. या ठिकाणी आपण इंग्लिश सिलेक्ट करू कारण सेकंड लँग्वेजला आपण हिंदी सिलेक्ट केलं आहे. या पद्धतीने आपण या ठिकाणी मार्क्स टाकून घेऊ. हे सर्व मार्क्स टाकून झाल्यानंतर 7 कंटिन्यू बटनावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. तत्पूर्वी मी हा ॲड्रेस राहिला आहे तो ॲड्रेस टाकून घेतो. त्याच्यानंतर 7 कंटिन्यू बटनावर आपण क्लिक करून घेऊ. या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही, या ठिकाणी ॲड्रेस पूर्ण प्रॉपर टाकून घेतलेला आहे, सर्व मार्क्स टाकून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 7 कंटिन्यू ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. 7 कंटिन्यू ऑप्शनवर क्लिक करून झाल्यानंतर लास्टला आपल्याला रेफरन्स सिलेक्ट करायचा आहे. तर या ठिकाणी रेफरन्समध्ये टाकताना आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपण अप्लाय करणार आहे. तर त्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या डिव्हिजनमध्ये अप्लाय करायचं आहे ते डिव्हिजन या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. डिव्हिजन म्हणजे काय, कोणत्या जिल्ह्यात तुम्हाला अप्लाय करायचं तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आपण एका वेळी एकाच जिल्ह्यामध्ये अप्लाय करू शकतो. त्याच पद्धतीनं या ठिकाणी जर तुम्ही कोणती कास्ट येत्या ती कास्ट तुमची सिलेक्ट करून घ्यायची आहे. या ठिकाणी UR दिसते 3 नंबरला, 3 म्हणजे UR म्हणजे ओपन कास्ट झाली. तर या ठिकाणी हे एक गाव आहे असलंगी म्हणून, याच्यामध्ये OBCसाठी जागा आहेत. तर जे कोण कॅन्डिडेट OBCमध्ये येतात त्यांनी फक्त OBCचे रेफरन्स फक्त द्यायचे आहेत. जर काही कॅन्डिडेट ओपनमध्ये असत असेल तर त्यांनी UR दिसत आहे तेच फक्त कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही या ठिकाणी रेफरन्स द्यायचे आहेत. रेफरन्स 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर असे रेफरन्स तुम्ही द्यायचे आहेत. तर या ठिकाणी माझी कास्ट OBC येते तर मी OBCची कास्ट रेफरन्स तुम्हाला टाकून दाखवतो. या ठिकाणी OBC ही एक आहे. त्याच्यानंतर 9 नंबरला बेडग हे गाव आहे. या गावामध्ये OBC कास्टसाठी जागा आहेत. तर या ठिकाणी मी 2 नंबर सिलेक्ट करतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी 2 नंबरच्या ऑप्शनवर येऊ आपण. त्याच्यामध्ये जे OBC दिसत आहे त्याला 3 नंबर देऊ. त्याच्या खाली दुसरे OBC दिसते त्याला 4 नंबर देऊ. याच पद्धतीने तुमची जी कोणती कास्ट आहे ती कास्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्यायची आहे. रेफरन्स वगैरे व्यवस्थित देऊन घ्यायचे आहेत. या पद्धतीने रेफरन्स देत आहे हे लक्षात ठेवा. या पद्धतीने मी रेफरन्स देऊ शकता. रेफरन्स हे तुम्ही कितीही देऊ शकता, त्याला कोणतीसुद्धा अट नाही आहे. रेफरन्स देण्याची पद्धत फक्त तुम्ही या ठिकाणी पाहून घेऊ शकता. या पद्धतीने मी आता मला जे पाहिजे ते मी सर्व रेफरन्स देऊन घेतो आणि पुढची प्रोसेस तुम्हाला लगेच दाखवतो. या ठिकाणी सर्व रेफरन्स देऊन झालेले आहेत. तर त्याच्यानंतर खाली पाहू शकता या ठिकाणी प्लीज सिलेक्ट सर्कल डिव्हिजन फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट्स इन केस यू सिलेक्शन. म्हणजे जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायला कुठे जाऊ शकता. जर तुम्हाला एखादं गाव जवळ पडत असेल तर आता आमचा सांगली जिल्हाच आहे तर या ठिकाणी आम्हाला सांगली जिल्हा जवळ पडतो. तर या ठिकाणी सांगली जिल्ह्यात मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हा सिलेक्ट केलेला आहे. या पद्धतीने ही सर्व डिटेल्स भरून घ्यायचे आहेत. ही सर्व डिटेल्स भरून झाल्यानंतर या ठिकाणी दिसेल डिक्लेरेशन. हे डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करायचं आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे सर्व माहिती टाकून झाल्यानंतर. तर या ठिकाणी पाहू शकता ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुल सबमिटेड असा मेसेज येईल.
हा मेसेज आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रिंटआउटचा ऑप्शन येईल. या ठिकाणी हा सर्व आपला फॉर्म पाहून घ्या. त्याच्यानंतर खाली तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी प्रिंटचा ऑप्शन आहे. तर हा आपल्याला आपण या ठिकाणी प्रिंटआउट काढू शकतो. तर हा जर फॉर्म भरायची जर तुम्हाला पद्धत आवडली असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाची माहिती या ठिकाणी सांगतो. याची लिस्ट ज्यावेळी लागणार आहे त्यावेळी कुणाचं सिलेक्शन होणार, कुणाचं सिलेक्शन नाही होणार, हे सिलेक्शन किती प्रोसेसमध्ये असणार आहे, पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी अशा 3 स्टेपमध्ये ह्याचं सिलेक्शन होणार आहे. तर ते सिलेक्शन कसं होणार त्याची आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणार आहे ज्यावेळी रिझल्ट लागेल त्यावेळी. तर तो पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगतो, खूप महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना 10वीमध्ये 90% जास्त किंवा जास्तीत जास्त 80% जास्त मार्क्स पडलेले आहेत त्यांनीच या फॉर्मसाठी अप्लाय करा. कारण या ठिकाणी त्यांचे चान्सेस जास्त आहेत फॉर्ममध्ये सिलेक्शन होण्याचे. कारण याची प्रोसेस राहणार आहे, सिलेक्शन प्रोसेस ही फक्त 10वीच्या मार्क्सावर राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना 10वीला जास्त मार्क्स आहेत त्यांचं फक्त या पोस्टसाठी सिलेक्शन करून घेणार आहेत. यासाठी ज्यांना 10वीला जास्त मार्क्स आहेत त्यांनीच फक्त हा फॉर्म भरावा, कारण त्यांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. या ठिकाणी हा फॉर्म सबमिट झालेला आहे. खरंच तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ जर आवडला असेल तरच हा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलसोबत जोडण्यासाठी हा चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. आणि जास्त माहितीसाठी आपलं एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्या व्हॉट्सअप चॅनलला जर तुम्हाला आपल्या ग्रुपला जॉईन करून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून आपला ग्रुप तुम्ही व्हॉट्सअपचा जॉईन करू शकता. धन्यवाद.